नमस्कार, मी सीताराम ठाकरे, सावित्रीबाई फुले मुलींची हायस्कूल, लोकमान्य नगर, परभणी. इयत्ता 7वीचं प्रकरण ज्याचं नाव आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र इतिहासमधील हे प्रकरण आपण पाहणार आहोत. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि इयत्ता 7वीची इतिहासची नवनवीन व्हिडिओ पाहत चला. जर व्हिडिओ आवडले तर नक्कीच शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. जर काही शंका असतील तर मला YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, त्यामध्ये मला सुधारणा करता येईल. तर चला आज पाहूया इतिहासचं प्रकरण ज्याचं नाव आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशमध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. कोकणाच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. याच काळात युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठ काबीज करण्यासाठी चढाओढ लागली होती. पश्चिम किनारपट्ट्यावरील गोवा आणि वसईतील पोर्तुगांनी अगोदरच राज्य स्थापन केले होते, तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपनीच्या माध्यमातून वखारीच्या स्वरूपात चंचू प्रवेश केला होता. या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत आणि स्वतःला सुरक्षित ठेवत तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याचा बेतात होत्या. या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण झाली होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्वस्त्रांवरून तोपकार असे म्हणत. शिवपूर्व काळात लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठ, कारागीर वगैरे स्वरूप समजण्यासाठी गाव, मौजा, कसबा आणि परगाणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणे आवश्यक आहे. अनेक गावांचा परगाणा होत असे. सामान्यतः परगाण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा असे म्हणत. कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत. आपण आता गाव, कसबा आणि परगाणा यांची क्रमशः ओळख करून घेऊया. गाव, मौजा. बहुतेक लोक गावामध्येच राहत गावाला मौजा असे म्हणत. पाटील हा गावचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. गावामध्ये तंटाबखेडा होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे. त्याच्या कामात कुलकर्णी मदत करत. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असे. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसाय संबंधीचे हक्क वंशपरंपरेने चालत आलेले असत. गावात कारागीर जी सेवा देत असे त्या बदल्यात शेतकऱ्याकडून त्यांना शेती उत्पन्नाचा वाटा मिळत असे. त्यांनाच बलुत असं म्हणत. या बलुत्यावरून गावामध्ये 12 बलुतेदार पद्धतसुद्धा अस्तित्वात होती. कसबा. कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यतः ते परगाण्याचे मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ, इंदापूर परगाण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगाण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीच असे. तेथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागीरही असत. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे. सेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही, मात्र गावात पेठ वसविण्याचे काम सेटे आणि महाजनांचे असे. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्याकडून काही हक्क मिळत. बाजारपेठेचा हिशोब ठेवण्याचे काम महाजन करत असे. या बाबतीमध्येच वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक मोठी पेठ वसवली गेली. तिला जिजापूर असे म्हणतात. मालापूर, खेलपूर, परसपूर, विठापूर ह्या देखील मालोजी, खोलोजी, परसोजी आणि विठोजी
यांचे नावे बाजारपेठात स्थापन झाल्या होत्या. औरंगाबाद येथे वसलेल्या नव्या पेठा आहेत. खेडला जोडून असलेले शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ आजही आपल्याला पाहावयास मिळते. परगाणा. अनेक गावे मिळून परगाणा होत असला तरी सर्व परगाण्यातील गावांची संख्या समान नसे. उदाहरणार्थ, पुणे परगाणा हा मोठा परगाणा होता, त्यात 290 गावे होती. चाकण परगाण्यात 64 गावे होती. शिरवळ परगाणा लहान होता, त्यात 40 गावे होती. देशमुख व देशपांडे हे परगाण्याचे वतनदार अधिकारी असत. देशमुख हा परगाण्यातील पाटलांचा प्रमुख असे. गाव पातळीवरील जे काम पाटील करत असत तेच काम परगाणा पातळीवर देशमुख करत असे. तसेच परगाण्यातील सर्व कुलकर्ण्याचा प्रमुख देशपांडे असे. गाव पातळीवरील कुलकर्णी जे काम करत असे तेच काम परगाणा पातळीवर देशपांडे करत असे. हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होत. परगाण्यातील गावावरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकाराकडे मांडण्याचे काम वतनदार करत असे. काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत ते कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकाराकडे जमा करण्यास विलंब लावत. अशावेळी प्रजा खूप त्रासली जात असे. दुष्काळाचे संकट. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत. लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होई. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई. लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत. लोकांवर परागंदा होण्याची वेळ येई. दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठे संकट वाटे. महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630 पडला होता. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते, पण विकत घेणाराच कोणी नव्हता, असे वर्णन वाचायला मिळते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली. गुरेढोरे मेली. शेती व्यवसाय खचला. उद्योगधंदे संपुष्टात आले. आर्थिक व्यवहार खुंटले. लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणे हे एक मोठे आव्हान होते. वारकरी पंथाचे कार्य. अंधश्रद्धा, कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती फार हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे काम महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. उदाहरणार्थ, संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद इत्यादी. त्याचप्रमाणे संत मंडळीत संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई शिवूरकर यासारख्या स्त्रियाही होत्या. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व मंडळी, संत मंडळी आणि वारकरी मंडळी भक्तिसागरात न्हाऊन निघत असे. तेथे भोजन, कीर्तन, सहभोजन, काला या माध्यमातून समतेचा प्रसार होई. याच संतांमध्ये आपण संतांची माहिती पुढे घेऊया. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते.
ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांना एकत्रित करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावूनी जागी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचाराचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहेब किंवा आदिग्रंथ या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वाराच्या समोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरणात येईल असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वराचे बंधू संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. यानंतरचे संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य विपुल आणि विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळण, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला आहे. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यावर कडक टीकासुद्धा केलेली पाहायला मिळते. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभलेली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगतात आणि म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी मनी जो आपुले, तोच साधू ओळखावा देवतेथीची जाणावा. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे आलेल्या लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दंभिकतेवर आणि अंधश्रद्धेवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकार नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडविल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदत्तपणे तोंड दिले. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातीचे होते. नावजी माळी, गव्हर्नर सेठ वाणी, संताजी जनगाडे, शिवबा कासार, बहिणाबाई शिवरकर,
महाजीपंत कुलकर्णी ही त्यातली काही नावे. गंगारामपंत मावळ आणि संताजी जनगाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. संत कार्याची फलश्रुती. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकविला. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आले असता त्यांची पर्वा न करता कसे जगावे याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. समाजात धर्माची अवनती झाली होती. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजून घेत भक्ती मार्गाचा पुरस्कार करू लागले. अशावेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचा एक भाग आहे असे संत मानत असत. तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संतांची लक्षणे सांगितली. शास्त्री पंडिताच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची अळविणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांची वैशिष्ट्ये म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्य कर्मे सोडली नाहीत. त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाईचं माझी असे संत सावता महाराज म्हणाले. त्यांनी हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करीत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित होत गेल्या. रामदास स्वामी मराठवाड्यातील जामगावचे. त्यांनी बल उपासनेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होत. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवाससुद्धा केला. पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशीच होती. या काळात महाराष्ट्रात आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होती. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजीराजांचे स्थान अग्रणी होते हे विसरून चालणार नाही.